नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गव्हर्नमेंट जॉब अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. तर बघा मित्रांनो, एस टी महामंडळ भरती 2025 मध्ये 29,361 पदे रिक्त असल्याची माहिती समोर येत आहे. तर खूप मोठ्या जागांसाठी ही भरती निघणार आहे. तर या भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी लागते. महाराष्ट्रातील तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातील असाल तरीही तुम्ही येथे अर्ज करू शकणार आहात. यासाठी महिला पुरुष दोघेही पात्र असणार आहेत, अशी जी घोषणा आहे ही परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सर यांनी केली आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच ही घोषणा मागे केली होती. तर त्याच्यामध्ये काही नवीन अपडेट आलेले आहे. तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की आम्ही एस टी महामंडळामध्ये लवकरच तर प्रताप सरनाईक सर असे म्हटले होते की आम्ही लवकरच एस टी महामंडळामध्ये भरती काढणार आहोत. आणि हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब गटाचे आमदार सुद्धा आहेत आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. तर एस टी महामंडळामध्ये जे आहे कंडक्टर झालं, चालक झालं, त्याचबरोबर टंकलेखक आणि याच्यासोबत शिपायाचे सुद्धा, त्याचबरोबर शिपाई कर्मचारीचे सुद्धा जागा असणार आहेत. बऱ्याच काही जे आहेत ते मित्रांनो एस टी महामंडळामध्ये जागा ह्या निघणार आहेत, ज्यामध्ये शैक्षणिक पात्रता फक्त ही 10वी पास आणि 12वी पास लागणार आहे. आणि सिलेक्शन होण्याचे जास्त चान्सेस आहेत. महामंडळामध्ये 100 मार्काचा पेपर असणार आहे आणि 35% पासिंग येथे ठेवण्यात आलेली आहे. तर या एस टी महामंडळामध्ये शैक्षणिक पात्रता, अजून कुठल्या पदांसाठी काय असणार आहे, त्याचबरोबर वयोमर्यादा काय असणार आहे आणि पगार किती असणार आहे, तसेच कोणते कोणते कागदपत्र तुम्हाला येथे लागणार आहेत, काय काय यामध्ये पात्रता आहे, त्याचबरोबर निवड प्रक्रिया काय आहे, पेपर होणार आहे की नाही, अभ्यासक्रम यामध्ये काय असणार आहे, उंची वगैरे काय असणार आहे. तर ही संपूर्ण माहिती मी तुम्हाला आज सांगणार आहे. आणि ही भरती कधीपर्यंत येणार आहे याबद्दल सुद्धा आपण आज बोलणार आहोत. याची अपडेट सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. तर बघा मित्रांनो, प्रताप सरनाईक सर यांनी मागे एक सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की एस टीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भविष्यात आपण 25,000 स्वमालकीच्या बसेस घेणार आहोत. या बसेस चालवण्यासाठी आपल्याला मनुष्यबळाची गरज लागणार आहे, तथा चालक, वाहन पद बरोबरच अन्य काही वर्गातील पदे देखील येत्या काळामध्ये एस टी महामंडळात भरती केली जाणार आहेत. त्याचबरोबर ठरावाला नुकतीच संचालकाच्या महामंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. तर बघा मित्रांनो, अशी त्यांनी घोषणा केली होती. तर त्याच्याचमध्ये एक आता नवीन अपडेट आलेला आहे. तर त्यांनी या घोषणा केल्यानंतर त्यांनी असा आदेश देण्यात आला होता की एस टी महामंडळामध्ये किती जागा रिक्त आहेत, किती या जागांसाठी भरती होऊ शकते, याचा आराखडा त्यांनी महामंडळाकडून मागवला होता. तर तो आराखड्याची बातमी आता समोर आलेली आहे. तर याच्या एस टी महामंडळामध्ये एकूण 29,361 पदे रिक्त असल्याची माहिती ही समोर येत आहे. तर बघा मित्रांनो, एस टी महामंडळात सद्यस्थिती 86,562 कर्मचारी कार्यरत आहेत. यात वर्ग 1, 2, 3, 4 अशा वर्गनिहाय कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. परंतु शासन मंजुरी 1,25,414 कर्मचारी असताना आजतागायत 29,361 पदे ही रिक्त आहेत. याचा एस टीच्या दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असून महामंडळाचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. यासोबत पदोन्नती व सेवाज्येष्ठता न मिळाल्याने कर्मचारी व अधिकाऱ्यांचे लाखोंचे नुकसान होत असून नियोजनाचा अभाव असल्यामुळे ही पदे अद्याप रिक्त असून यासाठी कर्मचारी वर्ग खात्याचे महाव्यवस्थापक जबाबदार असल्याचा आरोप एस टी कर्मचाऱ्यांच्या संघटनेकडून करण्यात येत आहे. तर बघा, एस टी महामंडळात दरवर्षी सेवाज्येष्ठता यादी प्रसारित केली जात नसल्याने
अनेक अधिकारी व कर्मचारी यांची पदोन्नती न मिळाल्याने लाखोंचे नुकसान होत आहे असल्याचे निदर्शनास येत आहे. 2019 नंतर अधिकाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी प्रसारित करण्यात आलेली नाहीये. 2019च्या सेवाज्येष्ठता यादीवर 2022-23 या कालावधीमध्ये एकूण 8 वेळा डिपार्टमेंटल प्रमोशन कमिटीची म्हणजे DCP बैठक घेण्यात आली आहे. तर बघा, महामंडळात अनेक विभागात विभागीय कर्मचारी, वर्ग अधिकारी हेच पद रिक्त असल्याचे निदर्शनास येत आहे. हा विभाग पातळीवरील मुख्य प्रशासनात महत्त्वाचा घटक अधिकारी असल्यामुळे प्रशासनाचा बोजवारा उडाला आहे. कर्मचाऱ्याची पद बढती, वेतन निश्चिती, वेतन बढती, रजा इत्यादी बाबत अनेक तक्रारी होत आहे. कामगार अधिकारी व विभागीय सांख्यिकी अधिकारी ही पदे सुद्धा रिक्त असल्याने असे निदर्शनास आले आहे. याशिवाय नीट नियोजन न केल्याने अनेक विभागात वाहन परीक्षक, सहाय्यक कारागीर, वाहतूक नियंत्रक, सहाय्यक वाहतूक निरीक्षक, कार्यशाळा अधीक्षक, वाहतूक अधीक्षक अशी अनेक पदे भरण्यात आलेली नाहीत. त्यामुळे येथे मनुष्यबळाचा फार अभाव झालेला आहे. त्यामुळे तिथे खूप जागा रिक्त झालेल्या आहेत. अनेक पदे रिक्त असल्याने कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक खूप नुकसान होत आहे. महामंडळाची देखील आर्थिक गणिते कोलमडत चाललेली आहेत. प्रवाशांना दर्जेदार चांगल्या सुविधा देण्यास अडचणी निर्माण होत आहे. तसेच अनेक कर्मचाऱ्यांना पदोन्नती, सेवाज्येष्ठता मिळाली नसल्याने कर्मचाऱ्यांवर्गाचे प्रचंड आर्थिक व मानसिक नुकसान हे होत आहे. तर बघा, मंत्री प्रताप सर नाईक सर यांनी नुकताच या ठिकाणी घोषणा केली होती की आपण लवकरच STमध्ये भरती काढणार आहोत. तर या भरती कधीपर्यंत निघणार आहे, तर ते पहा, ऑगस्ट महिन्यापर्यंत ही तुम्हाला भरती पाहायला मिळणार आहे. कारण की ऑगस्ट महिन्यापर्यंत बरेच काही जाहिराती येणार आहेत. तर आत्तापासूनच तयारीला लागा आणि ST महामंडळामध्ये मित्रांनो आणखीन यामध्ये पद या ठिकाणी भरले जाणार आहेत, लक्षात ठेवा. आणि बरेच विद्यार्थ्यांना ST महामंडळामध्ये जे कंडक्टरचं पद आहे, त्याचबरोबर चालकचं जे पद आहे, याबद्दल बरेच काही या ठिकाणी कन्फ्युजन आहे. तर मी तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन प्रोसेस सांगून देते. कंडक्टरचं जे पद आहे ते यामध्ये शैक्षणिक पात्रता तुम्ही 10वी पास असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमची उंची 160 सेंटीमीटर असणं सुद्धा गरजेचं आहे. त्याचबरोबर मराठी भाषा तुम्हाला वाचता, लिहिता, बोलता आली पाहिजे. तसेच तिसरी जी अट आहे ती म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना व PSV बिल्ला, बॅच बिल्ला तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय RTO यांच्याकडील वाहकाचे वैध परवाना व बॅच बिल्ला नियुक्तीपूर्ण सादर करणे सुद्धा आवश्यक आहे. एवढी शैक्षणिक पात्रता येथे असणार आहे. आणि 24 वर्ष ते 38 वर्ष मागच्या भरतीमध्ये वयमर्यादा होती, पण यावर्षी 18 वर्ष ते 38 वर्षपर्यंत वयमर्यादा ही असू शकते. आणि जे चालकचं जे पद आहे, तर चालक पदामध्ये जर बघितलं तर शैक्षणिक पात्रता सुद्धा 10वी पास पाहिजे, 160 सेंटीमीटर उंची पाहिजे आणि मराठी वाचता, लिहिता, बोलता आली पाहिजे. आणि त्याचबरोबर प्रादेशिक कार्यालय RTO यांच्याकडे सार्वजनिक अवजड वाहन चालवण्याचा वैध परवाना PSVB बिल्ला आवश्यक आहे. त्याचबरोबर पगारचा जर विचार केला तर 2 पदामध्ये कंडक्टर आणि चालकाचा, तर यामध्ये तुम्हाला जो पगार देणार आहे तो 4,700 ते 15,367 हे जेव्हा मागची भरती होती त्यावेळेस पगार होता एवढा. पण आता पगारमध्ये वाढ होणार आहे. कारण की दरवर्षी पगार जो विद्यार्थी मित्रांनो ST महामंडळामध्ये 3% पगारवाढ होत असते दरवर्षी, हे लक्षात घ्यायचं आहे. आता जेव्हा जाहिरात येणार त्यामध्ये पगार जास्त असणार आहे. आणि हा जो मी तुम्हाला 4,700 ते 15,367 पर्यंत जो पगार सांगितला आहे तो जुन्या भरतीचा सांगितला आहे, म्हणजे 2019च्या आसपासच्या भरतीचा सांगितलेला आहे. ठीक आहे. आता पगार जास्त असणार आहे. त्याचबरोबर त्यामध्ये जे सफाई कर्मचारी सुद्धा पद असणार आहे. आणि सफाई कर्मचारीचं जे पद आहे तर त्या पदासाठी फक्त 10वी पास किंवा 12वी पास त्यामध्ये असणार आहे. तर आता कंडक्टर झालं, त्याचबरोबर चालक झालं, तर या भरतीमध्ये निवड प्रक्रिया जर विचार केला तर यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो 100 मार्काचा पेपर तुमचा असणार आहे. तर या पेपर कशा प्रकारे असणार आहे, चालक आणि कंडक्टर या 2 पदांचा
पेपरला जे प्रश्न परीक्षेला विचारले जाणार ते 40 मार्कांसाठी ते जनरल नॉलेज झालं, गणित, बुद्धिमत्ता चाचणी झालं, हे सर्व विषय असणार आहेत. त्याचबरोबर 60 मार्कासाठी जे प्रश्न परीक्षेला विचारले जातील ते आहेत वाहन चालण्याच्या रिलेटेड जे विद्यार्थी मित्रांनो प्रश्न आहेत ते 60 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर तुमचा असणार आहे आणि पासिंग जरचा विचार केला तर 35 मार्कांवर तुमची पासिंग असणार आहे. तर एवढी पात्रता या ठिकाणी लागणार आहे. त्याचबरोबर जे एक लिपिक आणि टंकलेखक याच्यामध्ये पद असणार आहे, तर याच्यामध्ये जे विद्यार्थी मित्रांनो चालक परवाना यामध्ये लागत नाही हे लक्षात ठेवा. आणि यामध्ये शैक्षणिक पात्रता जर बघितली तर मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवीधर पाहिजे, म्हणजेच ग्रॅज्युएशन यामध्ये तुमचं असलं पाहिजे. त्याचबरोबर टंकलेखन मराठी 30 शब्द प्रति मिनिट व इंग्रजी 40 शब्द प्रति मिनिट परीक्षा उत्तीर्ण असल्याचा शासन मान्य संस्थेचा दिलेला दाखला, तर एवढं यामध्ये शैक्षणिक पात्रता तुमची असली पाहिजे. आणि तसेच MSc सुद्धा असली पाहिजे. एवढीच शैक्षणिक पात्रता लिपिक टंकलेखन या पदामध्ये लागते. या पदामध्ये सुद्धा पगार 4,500 ते 15,000 पर्यंत पगार तुम्हाला भेटणार आहे. लिपिक टंकलेखन या पदाची निवड प्रक्रिया जर बघितली तर यामध्ये उंचीची काही अट नाही, उंची कमीही असली तरी चालते. तर यामध्ये तुमचा पेपर असणार आहे. तुम्हालाही यामध्ये जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान याचे 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याचबरोबर इंग्रजी ग्रामर 25 प्रश्न विचारले जाणार, मराठी व्याकरणचे 25 प्रश्न विचारले जाणार आहेत. तसेच गणिताचे 25 प्रश्न, टोटल 100 प्रश्न परीक्षेला विचारले जाणार आहेत. यासाठी 1.5 तासाचा टायमिंग तुम्हाला भेटणार आहे. तर मित्रांनो बघा, ही जी भरती आहे ही खूप मोठ्या पदांसाठी निघणार आहे. म्हणजे येथे 29,361 पदे ही रिक्त आहेत. आता ही आराखडा हा समोर आलेला आहे. तर बघूया जर शासनाकडून किती पदांसाठी मंजुरी मिळते. तर बघा, कमीत कमी 20 ते 25,000 पदांसाठी तर नक्कीच शासनाकडून मंजुरी मिळेल आणि मोठ्या जागांसाठी ही भरती होणार आहे. तर तुम्हाला लवकरच भरती बघायला मिळणार आहे. त्यासाठी तुमचा अभ्यास हा नियमितपणे चालू ठेवा, जेणेकरून यावर्षी तुमचं सरकारी नोकरीचं स्वप्न हे पूर्ण होईल आणि ST महामंडळामध्ये तुम्हाला नोकरीची संधी मिळेल. तर माहिती कशी वाटली? अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.